नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल कोरे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विद्या प्रतिष्ठान बारामती. आज परत एकदा आलोय तुम्हा सर्वांच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन. आत्तापर्यंत मी जवळपास 3 ते 4 व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामध्ये TCS स्मार्ट हायरिंग असेल, हाऊ टू सिलेक्ट गुड कॉलेज फॉर ॲडमिशन असेल, अटॉस सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस असेल, इन्फोसिस रिक्रुटमेंट प्रोसेस असेल, इत्यादी विषयी मी डिटेल माहिती इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखीन एका TCSच्या रिक्रुटमेंट प्रोसेसबद्दल माहिती देणार आहे आणि याचा फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना व्हावा. त्यांनी माझा व्हिडिओ बघावा, TCSच्या या रिक्रुटमेंट प्रोसेसला अप्लाय करावं आणि जास्तीत जास्त लोकांना जॉब मिळावा TCSमध्ये, हीच अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करून आजचा व्हिडिओ बनवते. माझ्या बाकीच्या आधी बनवलेल्या व्हिडिओला जसं तुमचं प्रेम मिळालं, जसा तुम्ही रिस्पॉन्स दिला, जेवढे तुमचे व्ह्यूज मिळाले, तसेच याही व्हिडिओला तुमचं प्रेम मिळेल, तुमचे व्ह्यूज मिळतील, तुमचे लाईक्स मिळतील अशी अपेक्षा करतो. ज्या लोकांनी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं, सर्वप्रथम मी त्यांना अपील करेन की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा. वर्षभर वेगवेगळे रिक्रुटमेंट संदर्भातले व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत जाईन आणि त्याचा कुठेतरी तुम्हाला फायदा होत जाईल. तर ते अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा, सबस्क्राईब करा, चॅनल लाईक करा. तर विदाऊट वेस्टिंग टाइम आज आपण पटकन आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. TCSने BPS फ्रेशर हायरिंग अनाऊन्स केलेली आहे आणि ही BPS फ्रेशर हायरिंग ही 2022 पास आउट स्टुडंटसाठी आहे. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी हेही सांगितलेलं होतं की 2020 पास आउट म्हणजे काय, 2021 पास आउट म्हणजे काय आणि 2022 पास आउट म्हणजे नेमकं काय. जे विद्यार्थी आत्ता फायनल इयर ग्रॅज्युएशनला आहेत आणि जे 2022 मे जूनच्या दरम्यान त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहेत, कंप्लीट करत आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण 2022 पासआउट विद्यार्थी असं संबोधतो. कंपन्यांच्या भाषेत तुमचं ग्रॅज्युएशन 2022 ला कंप्लीट होतं आणि वन्स यू कंप्लीट द ग्रॅज्युएशन यू आर एलिजिबल टू जॉईन द जॉब, यू आर एलिजिबल टू जॉईन द कंपनी. तर TCS स्मार्ट हायरिंग माझा लास्ट व्हिडिओ पण होता. TCS स्मार्ट हायरिंग प्रोसेस ही होती BCA आणि BSc स्टुडंटसाठी. आता TCSनं BPS हायरिंग अनाऊन्स केलेलं आहे. ह्याच्यातला फरक पहिल्यांदा तुम्ही सगळेजण लक्षात घ्या. TCS ही IT कंपनी आहे. टाटा ग्रुप हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे इंडियामधला. इट इज वन ऑफ द बिगेस्ट ग्रुप इन इंडिया ॲज वेल ॲज इन वर्ल्ड. त्यांचे बरेच व्हर्टिकल्स आहेत, बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांचं काम सुरू आहे आणि TCSचं IT मध्येही काम सुरू आहे. आणि TCSचं अजून एक व्हर्टिकल आहे ते म्हणजे BPS. IT आणि BPS मध्ये फरक असाच आहे की IT व्हर्टिकल जे आहे TCSचं ते काम करतं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर इम्प्लिमेंटेशन, टेक्निकल सपोर्ट. आणि BPS जे आहे ते व्हर्टिकल काम करतं बिझनेस प्रोसेस सपोर्ट अँड सपोर्ट काइंड ऑफ थिंग्स. पर्टिक्युलरली आपण असं म्हणू शकतो की आउटसोर्सिंग काइंड ऑफ थिंग्स, सपोर्ट काइंड ऑफ थिंग्स म्हणण्यापेक्षा. तर या युनिटमध्ये BPS युनिटमध्ये काम करण्यासाठी ह्या ज्या ओपनिंग्ज आहेत त्या ओपनिंग्ज आहेत. आणि स्मार्ट हायरिंग आणि BPS हायरिंग मधला मुळात फरक हा आहे की BPS हायरिंग ही जी आहे ती आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी आहे. म्हणजे BA फायनल इयरचे स्टुडंट्स, BCom फायनल इयरचे स्टुडंट्स, BBA फायनल इयरचे स्टुडंट्स आणि BSc फायनल इयरचे स्टुडंट्स हे या प्रोसेसला अप्लाय करू शकतात. या प्रोसेसमध्ये टेक्निकल फार काही गोष्टी नसतील. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण आता बघणार आहे. टेस्ट पॅटर्न काय आहे तोही आपण बघणार आहे. काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्स असतात तेही आपण बघणार आहे. तर पटकन आपण आजच्या प्रोसेसकडे वळूया. मी स्क्रीन शेअर करतो माझी.
Okay, I hope my screen is visible. Fine. ही वेबसाईट आहे TCS ची. इथं तुम्ही बघू शकता. तुमच्यासाठी मी थोडीशी झूम ही करेन. ओके. TCS न BPS फ्रेशर हायरिंग 2022 अनाऊन्स केलेला आहे. रजिस्ट्रेशन एंड डेट आहे 7 जानेवारी. या वीकमध्येच रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे. एंड होत आहे 7 जानेवारी 2022. आपल्याकडे भरपूर वेळ आहे मित्रांनो. आपण व्यवस्थित फॉर्म फिल करू शकतो. फॉर्म फिल केल्यानंतर आपल्याला अभ्यास करायलाही पुरेसा वेळ मिळतो. टेस्ट जी आहे ऑनलाईन असेसमेंट टेस्ट असणार आहे 26 जानेवारी 2022 ला, आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू असते. तर बिफोर गोइंग टुवर्ड्स दी रजिस्ट्रेशन प्रोसेस, let me tell you few things related to BPS फ्रेशर हायरिंग 2022. ओके, याच्यामध्ये कोण कोण इलिजिबल आहे? आर्ट्स फॅकल्टीचे स्टुडंट्स, कॉमर्स फॅकल्टीचे स्टुडंट्स आणि सायन्स ग्रॅज्युएट्स. पास आउट इयर शुड बी 2022 ओनली. 2020, 19, 21 पास आउट स्टुडंटसाठी ही ऑपॉर्च्युनिटी नाही. आणि exceptional performers will be part of TCS fastest growing units: cognitive business operations CBO, banking and financial services and insurance BFSI, and life sciences. बऱ्याच वेळेला काय होतं, लाईफ सायन्सेस डिसिप्लिनचे जे स्टुडंट्स आहेत, फॉर एक्झाम्पल बायोलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, फार्मा रिलेटेड स्टुडंट्स आहेत, ॲग्रिकल्चर रिलेटेड स्टुडंट्स आहेत, ऑल दिस थिंग्स कम्स अंडर लाईफ सायन्सेस. ह्या मुलांना IT कंपनीमध्ये जॉब करण्याची संधी सहसा मिळत नाही. तर TCS ही संधी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे, आणि याचा सगळ्यांचा फायदा तुम्ही सर्वांनी करून घ्यायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता ॲप्लिकेशन प्रोसेस दिलेली आहे. हे आपण आज डिस्कस तर करणारच आहे. त्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. एक म्हणजे नेक्स्ट स्टेप पोर्टलला आपल्याला लॉग इन करायचं आहे आणि तिथं अकाउंट ओपन करायचं आहे. त्याची रजिस्ट्रेशनची लिंक दिलेली आहे. सेकंड, registration and apply for TCS BPS fresher hiring process. थर्ड ला आहे सबमिट युअर ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, स्टेप बाय स्टेप गाईड जे आहे ते इथं आपण बघणार आहे. त्याच्या आधी काही गोष्टींवर आपण डिस्कशन करूया. एक म्हणजे टेस्टसाठी किंवा या ड्राईव्हला पार्टिसिपेट करायला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की BComचे स्टुडंट अप्लाय करू शकतात, BAचे करू शकतात, BAF चे करू शकतात, BBI, BBA, BBM, BMS, BSc, IT, सायन्स, जनरल इन द सेन्स फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, हे सगळं याच्यामध्ये जनरलमध्ये येतं. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की ऑलरेडी BSc, IT, CS किंवा जनरलच्या स्टुडंटनी स्मार्ट हायरिंगला अप्लाय केलेला आहे. मग स्मार्ट हायरिंगला जर का आम्ही अप्लाय करत असेल तर BPS ला अप्लाय करू शकतो का? येस, ऑब्व्हियसली तुम्ही करू शकता. दोन्ही प्रोफाईल वेगळे प्रोफाईल आहेत. तुमचं ऑलरेडी TCS नेक्स्ट स्टेप पोर्टलवर अकाउंट असेल, पण ते तुम्ही IT हे पहिल्यांदा 2 ऑप्शन्स येतील, BPS आणि IT, आणि IT सेक्शन सिलेक्ट करून तुम्ही पुढचं जे नेक्स्ट स्टेप पोर्टलचं अकाउंट आहे ते बनवलंय. आता जर का तुम्हाला BPS साठी अप्लाय करायचं असेल, TCS BPS साठी, तर परत एकदा तुम्हाला दुसरा मेल ID आणि फोन नंबर वापरावा लागेल, आणि तुम्ही नेक्स्ट स्टेप पोर्टलला नवीन अकाउंट ओपन करावं लागेल तुम्हाला. आय एम टॉकिंग अबाउट ओनली BCS अँड BSc स्टुडंट्स, ज्यांनी स्मार्ट हायरिंगला पण अप्लाय केलेलं आहे. त्यामध्ये BCA पण आहेत स्टुडंट्स. तर तुम्ही काय करायचं आहे की नवीन मेल ID क्रिएट करायचा आहे, दुसरा फोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर यूज करायचा आहे, आणि यू हॅव टू रजिस्टर युअर सेल्फ ऑन TCS नेक्स्ट स्टेप अकाउंट टू क्रिएट अकाउंट वन मोर टाइम. And this time you are supposed to go with the BPS option. BPS ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला त्या पोर्टलवर अकाउंट क्रिएट करायचं आहे, आणि त्यानंतर अप्लाय फॉर ड्राईव्ह करायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता BCA, BCS, B Farm, M Farm, 2020 year of passing candidates only. Backlog criteria: candidate should not have active backlog at the time of appearing for the test.
तुम्हाला फर्स्ट इयरला सेकंड इयरला बॅकलॉग असतील आणि ते क्लिअर झाले असतील अशा मी अपेक्षा करतो. फायनल इयरला ज्या वेळेला तुम्ही आता आलेला आहात आणि ह्या टेस्टसाठी अप्लाय करतात, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाईव्ह एटीकेटी नसली पाहिजे, बॅकलॉग तुमच्या बरोबर नसला पाहिजे. गॅप क्रायटेरिया त्यांनी सांगितलेला आहे, अकॅडमी शुड नॉट एक्सीड 2 इयर्स. तुमचा जो गॅप आहे अकॅडमिक्स मधला हा 2 वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे. एक्सटेंडेड एज्युकेशन, कॅन्डिडेट शुड नॉट हॅव एनी एक्सटेंडेड एज्युकेशन. आता एक्सटेंडेड एज्युकेशन आणि करिअर गॅप किंवा गॅप ह्याच्यामध्ये काय फरक आहे आपण समजून घेऊया. काही लोक काय होतात की 10वी नंतर त्यांचा एखाद दुसऱ्या वर्षाचा गॅप असतो, 12वी नंतर काही लोकांचा एखाद दुसऱ्या वर्षाचा गॅप असतो, काही लोक डिप्लोमा करतात, गॅप घेतात, मग डिग्री करतात. तर हा जो गॅप आहे ह्याला आपण म्हणतो की गॅप बिटवीन अकॅडमिक्स. आणि एक्सटेंडेड एज्युकेशन हा जो प्रकार आहे ह्याचा अर्थ काय की बीकॉम हा कोर्स 3 वर्षाचा आहे, BA हा कोर्स 3 वर्षाचा आहे. तर तो 3 वर्षाचा कोर्स तुम्ही समजा 4 वर्षात केला तर ते तुमचं एक्सटेंडेड एज्युकेशन झालं. तर असं नाही असायला पाहिजे. तुमची 12वी जी आहे ते तुम्ही 11वी 12वी 2 वर्षात झाली असली पाहिजे. BA जे आहे तुमचं ते 3 वर्षातच तुमचं पूर्ण व्हायला पाहिजे. बीकॉम 3 वर्षात व्हायला पाहिजे. BBA 3 वर्षात व्हायला पाहिजे. 3 वर्षाचा कोर्स 4 वर्षात नाही झाला पाहिजे. 4 वर्षाचा कोर्स 5 वर्षात नाही झाला पाहिजे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ एक्सटेंडेड एज्युकेशन. वर्क टायमिंग्स त्यांनी दिलेले आहेत. हे डायनामिक वर्क आहे. TCS मध्ये तुम्हाला नाईट शिफ्टमध्येही काम करावं लागू शकतं. त्यामुळे हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनमध्ये तुमचं पूर्ण अकॅडमिक्स ॲज वेल ॲज पर्सनल बॅकग्राऊंड चेक होतं. आणि जर TCS ला वाटलं की बाबा एव्हरीथिंग इज ओके, देन ओनली यू आर offered a job in TCS. You will be offered job in TCS. Okay, this is टेस्ट पॅटर्न. ह्या टेस्ट पॅटर्न मध्ये जर का तुम्ही बघाल तर 65 मिनिटाची टेस्ट आहे. त्याच्यामध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी हा सेक्शन आहे, वर्बल ॲबिलिटी हा सेक्शन आहे, रिझनिंग ॲबिलिटी हा सेक्शन आहे आणि 26, 24, 30 क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन सॉल्व्ह किती मिनिटात करायचे ते ड्युरेशन पण दिलेलं आहे. त्यामुळं I think in half minute you are supposed to solve a question. You will get hardly half minutes to solve a single question. 20 मिनिटात 26 क्वेश्चन, 20 मिनिटात 24 क्वेश्चन्स, 25 मिनिटात 30 क्वेश्चन. So total 80 questions will be there and you will get only 65 minutes to solve those 80 questions. Okay. तर हेही आहे. अपार्ट फ्रॉम दिस की तुम्हाला जर का अजून काही डाऊट्स असतील की हा ड्राईव्ह कुठल्या पासआउट इयर स्टुडंटसाठी आहे, तर TCS नेमकं तुम्हाला काय ऑफर करतंय, तुमचा रोल काय असेल, कॉग्निटिव्ह बिझनेस ऑपरेशन म्हणजे काय, बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स म्हणजे काय, तर ह्याच्यासाठी हे सगळं इन्फॉर्मेशन क्वेश्चन आन्सर इथे दिलेले आहेत. तुम्ही हे वाचा व्यवस्थित आणि मग फॉर्म भरा. इथं लिहिलेलं आहे व्हॉट विल बी माय रोल, तुमचा रोल काय असेल, तुम्ही कुठल्या डोमेनमध्ये काम कराल, हे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. ते तुम्ही एकदा व्यवस्थित बघा आणि त्यानंतर डिसाईड करा. ठीक आहे. तर विदाउट वेस्टिंग टाइम लेट मी टेक यू टुवर्ड्स दी रजिस्ट्रेशन प्रोसेस. ओके, हे नेक्स्ट स्टेप पोर्टल आहे. इथं दिसतं तुम्हाला. मी रजिस्टर नाऊ बटनवर क्लिक करतोय. नाव यू कॅन सी 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे, IT आणि BPS. जसं मी तुम्हाला सांगितलं की हा जो जॉब आहे हा BPS रिलेटेड जॉब आहे, बिझनेस प्रोसेस सर्व्हिसेस रिलेटेड जॉब आहे. आणि तुम्हाला या जॉबला अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन जे करायचं आहे ते BPS हे ऑप्शन सिलेक्ट करूनच करायचं आहे. तर सुरुवात करताना काय करायचं की BPS वर क्लिक करा. एक नवीन विंडो ओपन होईल. हा फॉर्म आता तुम्हाला भरावा लागणार आहे. हा फॉर्म एक डेमो फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवतो. शक्यतो भरताना काळजी घ्या की व्यवस्थित तुम्ही नाव लिहाल. Okay, I am filling this form
बिहाफ ऑफ माय स्टुडंट, आता डेट ऑफ बर्थ जी तुमची आहे ती डे, मंथ आणि इयर या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मेन्शन करायची आहे. फॉर एक्झाम्पल 20th डिसेंबर 2002. जेंडर अगेन काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके. नेम मिस्टर प्रसाद शंकर पाटील. डेट ऑफ बर्थ आय एम पुटिंग हिअर. जेंडर ऑटोमॅटिकली येईल. इथं आपण जे टायटल सिलेक्ट करतो मिस्टर, मिस, डॉक्टर, त्याच्यावरून जेंडर ऑटोमॅटिकली इथं आयडेंटिफाय केलं जातं. मेल आय डी मध्ये मी परत एकदा हे करेन, एक मेल आय डी टाकेन. ओके. फोन नंबर विचारलेला आहे. इन्स्टिट्यूट नेम. आता बऱ्याच वेळेला काय होतं की इन्स्टिट्यूट नेम हे इथं आपल्याला दिसून येत नाही. फॉर एक्झाम्पल मी आता इथं काही टाईप करेन, विद्या प्रतिष्ठान. तर विद्या प्रतिष्ठान दिल्यानंतर प्रत्येक वेळेला विद्या प्रतिष्ठान ग्रुपमधील सगळे कॉलेजेस इथं दिसतीलच असं नाही. तर ह्या केसमध्ये आपली जबाबदारी काय आहे की ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये जे कॉलेजेस दिसतात त्यापैकी काही सिलेक्ट न करता आपण आपल्या कॉलेजचं नाव मॅन्युअली एडिट करायचं आहे, स्वतः लिहायचं आहे. आणि कॉलेजचं नाव लिहिताना कॉलेजच्या नावाचं स्पेलिंग मध्ये अजिबात कुठल्याही प्रकारची मिस्टेक करायची नाही. आपण TCS सारख्या एका महत्वाच्या मोठ्या कंपनीचा रिक्रुटमेंट प्रोसेसला पार्टिसिपेट करतोय. आपण आपल्या कॉलेजचं नाव व्यवस्थित लिहिणं फार महत्वाचं आहे. आता मी इथं लिहितो, स्मॉल केस, कॅपिटल केस, हे सगळं व्यवस्थित तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. क्वालिफिकेशन, जसं मी म्हणलं की आता आपण सगळे फायनल इयरला आहोत आणि मी स्वतः कॉमर्सचा स्टुडंट आहे असं समजून मी हा माझ्या स्टुडंटसाठी फॉर्म भरतोय. त्यामुळं BCom यामध्ये मी सर्च करेन. ही प्रोसेस जी आहे रिक्रुटमेंट प्रोसेस ती BA, BCom, BBA आणि त्यानंतर BSc स्टुडंटसाठी आहे. माझे बाकीचे मागचे जे व्हिडिओज होते त्यामध्ये मी BA, BCA, BCS मुलांसाठी फॉर्म भरले. हे फर्स्ट टाइम मी BCom मुलांसाठी फॉर्म भरतोय. तर बॅचलर ऑफ कॉमर्स मी सिलेक्ट करतो. इयर ऑफ पासिंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इयर ऑफ पासिंग आहे 2022. इथं जर का तुम्ही चुकी कराल, इयर ऑफ पासिंग चुकवाल तर तुम्हाला कदाचित ह्या ड्राईव्हला अपिअर होण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळं तुम्ही हे नक्की लक्षात घ्या की जे काही व्हॅल्यूज, जे काही आन्सर तुम्ही इथं लिहिताय, सिलेक्ट करताय ते सगळे व्यवस्थित आणि करेक्ट असले पाहिजेत. सोर्स टाईप बडी, वेब, वेंडर, डायरेक्ट ॲप्लिकंट. आता हा डायरेक्ट ॲप्लिकंट आपण इथं सिलेक्ट करतोय. तुम्हाला कोणीही रेफर केलेलं नाही, तुम्हाला वेब थ्रू कळलेलं नाही, तुम्हाला कुठल्याही वेंडरनं ह्या रिक्रुटमेंटची हे केलेलं नाही, ओपनिंग पाठवलेली नाही. ठीक आहे. तर तुम्ही ॲज अ डायरेक्ट ॲप्लिकंट म्हणून हा फॉर्म फिल करताय. सोर्स नेम नॉट मॅन्डेटरी, कारण तुम्ही सोर्स टाईप डायरेक्ट ॲप्लिकंट लिहिलेला आहे. जर तुम्हाला रेफर केलं असतं, वेब थ्रू ही माहिती मिळाली असती, वेंडर थ्रू आलं असतं, तर मग तुम्हाला ते इथं काही ना काही सोर्सचं नेम लिहावं लागलं असतं. आता 2 ऑप्शन असतात, 2 प्रकार आहेत. एक तर टेस्ट तुम्ही रिमोट मोडमध्ये देऊ शकता. त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही घरामध्ये बसाल, स्वतःचा लॅपटॉप, PC, वेब कॅमेरा यूज कराल, इंटरनेट यूज कराल आणि ही ऑनलाईन टेस्ट द्याल 65 मिनिट्सची. तुमच्याकडे जर का तशी प्रोव्हिजन असेल, रिसोर्सेस असतील, तर तुम्ही नक्की रिमोट मोड सिलेक्ट करा, घरी बसून टेस्ट द्या. नसेल
तर तुम्हाला मग TCS INचं जे सेंटर आहे, नियरेस्ट TCS IN सेंटर, एक्झाम सेंटर, तिथं जावं लागेल. त्या केसमध्ये TCS विल अरेंज एव्हरीथिंग फॉर यू. दे विल अरेंज लॅपटॉप, दे विल अरेंज डेस्कटॉप, दे विल अरेंज वेब कॅमेरा, दे विल अरेंज इंटरनेट फॅसिलिटी फॉर यू. आणि त्या केसमध्ये तुम्ही फक्त जायचं, टेस्ट द्यायची आणि यायचं. आता समजा आपल्याला ही टेस्ट द्यायची आहे, आपल्याकडे रिसोर्सेस नाही, तर आपल्या जवळचं ऑप्शन किंवा सेंटर कुठं आहे बाबा, तर पुण्याला आहे. पुणे मी हे करतो. आता पासवर्ड आहे, आपल्याला लॉग इन आय डी आपण इथं क्रिएट करतोय, अकाउंट क्रिएट करतोय नेक्स्ट स्टेप पोर्टलवर. त्यामुळे आपल्याला पासवर्ड बनवला पाहिजे. आता पासवर्ड ही एक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये स्मॉल केसचे लेटर्स लागतात, कॅपिटल केसचे लेटर्स लागतात, स्पेशल कॅरेक्टर्स लागतात आणि नंबर लागतात. हे जर का सगळे असतील तरच आपल्याला काय करता येतं की पासवर्ड बनवता येतो. हे या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. मी एक तुम्हाला साधी सोपी आयडिया सांगतो. तुम्हाला जर का साध्या सोप्या ट्रिकमध्ये पासवर्ड बनवायचा असेल तर तुम्ही तुमच्या सरनेमचं पहिलं अल्फाबेट घ्या. फॉर एक्झाम्पल इथं मी ज्याचा फॉर्म भरतोय तो स्टुडंट आहे प्रसाद पाटील. पाटील मधला पी मी कॅपिटल घेतो, इथं मेन्शन करतो पी. आता मी त्याचं नेम घेतो प्रसाद, ते स्मॉल केसमध्ये मी पुट करतो PRASAD. त्यानंतर मी काय करतो, त्याची डेट ऑफ बर्थ किती आहे त्याची 20 डिसेंबर, त्यामुळे 20 डिसेंबर मधलं मी 20 घेतो आणि @ मेन्शन करतो. म्हणजे सगळे पॅरामीटर्स मी फुलफिल केले आणि माझा सोपा पासवर्डही तयार झाला आणि लक्षात ठेवायलाही सोपा आहे. परत एकदा मी रिएंटर करतो, कॅपिटल P, स्मॉल केसमध्ये PRASAD 20 @ अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या नावाचंही पासवर्ड बनवू शकता. कुठेतरी लिहून ठेवा, फार सोपं आहे, लक्षात राहू शकतो. सिक्युरिटी क्वेश्चन, नॅशनॅलिटी एक पार्ट आहे ही प्रोसेसची. जर का तुम्ही पासवर्ड विसरला तर ते रिकवर करताना काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात, त्यासाठी हे आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर इथं कॅप्चा, मी सबमिट करतो. आता सबमिट करताना परत एकदा मला ते विचारेल, डिअर प्रसाद शंकर पाटील प्लीज कन्फर्म युअर ईमेल ID, मोबाईल नंबर. हे व्यवस्थित बघायचं तुम्हाला, हे व्यवस्थित आहे का, आहे. कन्फर्म करतो. कन्फर्म केल्यानंतर यू आर ऑलरेडी रजिस्टर्ड विथ TCS. ओके. आता इथं प्रॉब्लेम काय झालाय मी सांगतो. मी बऱ्याच वेळेला स्टुडंटसाठी फॉर्म भरतो आणि फॉर्म भरत असताना माझं मेल ID आणि पासवर्ड मी ऑलरेडी यूज केलेले असतात. इथं मी काय करेन, माझा मेल ID आणि पासवर्ड थोडासा चेंज करेन मी. मी अजून एकदा ट्राय करेन. हे बघा, म्हणजे माझा मेल ID ऑलरेडी रजिस्टर्ड होता. आता इथं एक तुम्हाला मी गोष्ट दाखवू इच्छितो की TCS ला अप्लाय करणारे हजारो लोक असतात, लाखो लोक असतात आणि प्रत्येक वेळेला काय होतं की बऱ्याच लोकांची नावं एकसारखी असतात. त्यामुळे TCS हे लोकांना कसं लक्षात ठेवतं, तर आपला जसा आधार कार्ड नंबर आहे तसं TCS प्रत्येक रजिस्ट्रेशन झालेल्या स्टुडंटला एक DT नंबर किंवा रेफरन्स ID नंबर देतं. हा रेफरन्स ID नंबर आहे, त्याला DT नंबर किंवा सिटी नंबर सुद्धा म्हणतात. तर हा प्रत्येक स्टुडंटसाठी युनिक असतो. आता हा TCS ने दिलेला आहे आपल्याला, हा नंबर मी लिहून घेतो, कारण आपल्याला इथून पुढे TCS हे DT नंबर थ्रूच ओळखेल. DT 202191555037 हा माझा नंबर झाला किंवा मी ज्याचा फॉर्म भरतोय त्याचा नंबर झाला. आता इथून पुढं ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतील त्या ट्रॅक करायचं असेल तर हा DT नंबर फार महत्वाचा आहे. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, हे लिहून घ्या, कंटिन्यू. आता इथं पासवर्ड मागेल. आपला पासवर्ड काय होता, पासवर्ड होता सरनेम मधलं पहिलं अक्षर कॅपिटल, त्यानंतर नाव स्मॉल केस मध्ये, डेट ऑफ बर्थ आणि @ सगळ्यात सोपा. लॉग इन झाले. आता तुम्ही इथं बघू शकता ऍप्लिकेशन फॉर्म आहे. मी थोडंसं हे झूम करतो तुम्हाला दिसावं म्हणून.
इथं तुम्ही बघू शकता डाव्या साईडला आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला अप्लाय फॉर ड्राईव्ह करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ट्रॅक करायचे आहे ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नक्की काय आहे मी तुम्हाला थोडंसं दाखवतो. त्यामध्ये 4 ऑप्शन्स आहेत. एक पर्सनल डिटेल आहे, दुसरं अकॅडमिक आणि वर्क एक्सपिरियन्स रिलेटेड डेटा आहे, तिसरं ऑदर डिटेल्स आहे आणि चौथं आहे ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू आणि सबमिशन. ठीक आहे. तर पर्सनल डिटेल्स थोडेसे आपण बघूया. आता इथं बऱ्याच गोष्टी मी आधीच फिल केलेल्या होत्या त्या ॲज इट इज इथं आलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल स्टुडंटचं नाव प्रसाद शंकर पाटील. आता फादरचं नाव त्याच्या लिहायचं आहे मला, शंकर आनंद पाटील. मदरचं नाव हाऊस नंबर, परमनंट ॲड्रेस. मित्रांनो बऱ्याच ठिकाणी काय झालेलं आहे की कॉलेजेस अजून स्टार्ट झालेले नाहीत फिजिकल मोडमध्ये. तुम्ही सगळे अजून घरीच आहात. इवन जरी कॉलेजेस तुमचे स्टार्ट झाले असतील तर तुमचा परमनंट ॲड्रेस काही चेंज होणार नाही. तो जो काही असेल तो तिथं तुम्ही लिहा. आता फॉर एक्झाम्पल तिथं हाऊस नंबर आहे, हाऊस नंबर मी लिहीन 5. बऱ्याच वेळेला काय होतं हाऊस नंबर नसतो, तर तुम्ही तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल बघा, त्याच्यावर हाऊस नंबर दिलेला असतो, ते तिथलं तुम्ही लिहू शकता. अपार्टमेंटचं नाव लिहू शकता, ब्लॉक नंबर लिहू शकता, त्यानंतर रोड किंवा लेन काही लिहू शकता तुम्ही. एरिया लँडमार्क तुम्ही लिहू शकता. कंट्री, स्टेट, सिटी, पिनकोड, जे काय असेल ते. आर द परमनंट अँड प्रेझेंट ॲड्रेस सेम? येस म्हणा, काही फरक पडत नाही. नो म्हणला तर तुम्ही आत्ता जिथं कुठं असाल, कॉलेजमध्ये असाल, हॉस्टेलला राहत असाल तर तिथलं तुम्हाला लिहावं लागेल. मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही येस म्हणलं तरी चालेल. कॉन्टॅक्ट डिटेल्स, अल्टरनेट मेल आय डी तुमच्याकडे असेल तर मेन्शन करा. हा काही स्टार मार्क क्वेश्चन नाही आहे, त्यामुळं त्या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही नाही दिलं तरी फारसा फरक पडणार नाही. अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर लिहा आणि सेव्ह आणि कंटिन्यू बटनवर क्लिक करा. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना दिसलंच असेल की ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण भरलेला आहे त्यातला पहिला सेक्शन जो होता पर्सनल डिटेल्स तो भरला आपण. तो भरल्यानंतर इथं ग्रीन कलरची टिक मार्क आलेली आहे. ग्रीन कलरची टिक मार्क आली याचा अर्थ काय, तर जे काही इन्फॉर्मेशन आपण तिथं भरलेली होती ती करेक्ट आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपण मिस्टेक केलेली नाही. आता आपण दुसऱ्या सेक्शनवर आलेलो आहे, अकॅडमिक अँड वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स. इथं ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत मी ऑलरेडी वाचलेले आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी त्या वाचणं फार गरजेचं आहे. तुम्ही त्या वाचा. ठीक आहे. मी हायेस्ट क्वालिफिकेशनवर येतो. इन्स्टिट्यूट नेम ऑदर्स इथं आलेलं आहे ऑलरेडी, मी फिल केलेलं होतं, त्यामुळं बॅचलर ऑफ कॉमर्स पास आउट इयर 2022. सेव्ह अँड कंटिन्यूवर प्रेस करतो. आता ग्रॅज्युएशनचे डिटेल्स मला द्यायचे. बीकॉमला मी ॲडमिशन कधी घेतलं आणि माझं बीकॉम कधी कम्प्लीट होते. लक्षात घ्या, TCS इज नॉट ॲट ऑल इंटरेस्टेड टू नो की माझी ॲडमिशनची डेट काय आहे किंवा मी पासआउट कधी व्हायला लागलो. त्यांना फक्त हे बघायचं आहे की माझा जो कोर्स आहे हा कोर्स मी स्टिप्युलेटेड टाइम पिरियडमध्ये कंप्लीट करतोय का नाही, का मी कोर्स ड्युरेशन एक्सीड करतोय. तर सर्वसाधारणपणे आपण असा विचार करू की माझा जो कोर्स आहे तो 2022ला मी कंप्लीट करणार आहे. फॉर एक्झाम्पल मे 2022ला माझा कोर्स कंप्लीट होतोय. मे मध्ये 31 मेला माझा कोर्स कंप्लीट झाला.
आणि मी ॲडमिशन कधी घेतलं असेल तर साधारणतः 2019 मी ॲडमिशन घ्यायला पाहिजे. 19-20 1 वर्ष, 20-21 2 वर्ष आणि 21-22 3 वर्ष. तर 2019 इथं आपण मेन्शन करूया. साधारणतः मी जुलैला ॲडमिशन घेतलं, 2 जुलैला. 2 जुलै 2019 ते 31/5/2022 3 वर्षात मी माझा कोर्स कंप्लीट करतोय. माझा कोर्स फुल टाईम आहे. येस, कारण पार्ट टाइम कोर्स केलेले स्टुडंट्स इथं अलाउड नाहीत. बरेच लोक काय करतात, पार्ट टाइम कोर्स करतात, करस्पॉन्डन्स कोर्स करतात. तर फुल टाइम कॉलेजला जाऊन केलेला कोर्स, अल्दो कोरोना असल्यामुळे तुमचं कॉलेज ऑफलाईन मोडमध्ये झालं, ऑनलाईन तुम्ही लेक्चर प्रॅक्टिकल अटेंड केले, तरी सुद्धा ते फुल टाईमच होतं. स्पेशलायझेशन आता इथं मी कॉमर्स स्टुडंट्स आहे, त्यामुळे माझं कॉमर्स यायला पाहिजे, कॉमर्स हे करेल. बॅचलर ऑफ आर्ट्स ज्यांचं आहे त्यांचं काय येईल, आर्ट्स येईल. BBA वाल्यांचं बॅचलर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेशन येईल. ठीक आहे. ग्रेडिंग सिस्टीम माझी काय आहे बाबा, तर CGPA आहे का मार्क्स आहे. फॉर एक्झाम्पल आपण समजून चालू की CGPA आहे. मला आता CGPA किती मिळाला आहे, इथं जो CGPA मेन्शन करायचा आहे ना मित्रांनो, तो फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा ॲव्हरेज करायचा आहे. आतापर्यंत तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड इयरचे मार्क्स मिळाले असतील. सेकंड इयरचा रिझल्ट जर का अजून लागला नसेल तर फर्स्ट इयरचा रिझल्ट फक्त तुम्ही कन्सिडर करा आणि ते तिथं CGPA तो लिहा. तर आता समजतो मी आता मला 7 CGPA मिळालेला आहे. आउट ऑफ किती, आउट ऑफ 10. इक्विव्हॅलेंट पर्सेंटेज किती, तर 70. आता प्रत्येक युनिव्हर्सिटीचा वेगवेगळा फॉर्म्युला असतो CGPA टू पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचा. तो तुम्ही काय आहे तुमच्या युनिव्हर्सिटीचा बघा आणि इक्विव्हॅलेंट मार्क्स तिथं पुट करा. ठीक आहे. हे झाल्यानंतर परत मी सेव्ह आणि कंटिन्यू बटनला प्रेस करेन. आता हे इथं मी 70 लिहिलेलं आहे, तर मला डेसिमल पॉईंटमध्ये ही व्हॅल्यू लिहायची आहे, त्यामुळे 70.00 पुट करणं गरजेचं आहे, त्याशिवाय हा फॉर्म पुढे जात नाही. ओके. त्यानंतर 12वी कधी केली मी, जर मी 2019ला ॲडमिशन घेतला असेल BComला, तर मी 12वी केली असेल 18-19ला. आता 12वीमध्ये तुम्ही 11वीचं वर्ष पकडायचं नाही, 12वी म्हणजे फक्त 12वीचं वर्ष पकडायचं आहे. तर 12वी मी कॉमर्स माझं स्पेशलायझेशन होतं. मी कुठून केली, तर परत मी विद्याप्रतिष्ठान आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज बारामतीमधूनच केली. शॉर्ट फॉर्म मी तिथं पुट करेन. बोर्ड ऑफ एज्युकेशन कुठलं होतं माझं, तर स्टेट बोर्ड होतं, पुणे बोर्ड स्टेट बोर्ड होतं. 2018 जूनला मी ॲडमिशन घेतलं, जुलैला ॲडमिशन घेतलं, असं पकडतो. 2 जुलैला ॲडमिशन घेतलं आणि साधारणतः 2019 जूनला माझा रिझल्ट लागला आणि एका वर्षात मी 12वी कंप्लीट केली. फुल टाईम होतं, मार्क्स होते मला समजा 450 मार्क्स पडले. कितीपैकी पडले, तर 750 पैकी पडले, असं आपण कंप्लीट करू, कन्सिडर करू. तर 60% मला मार्क पडले. सेव्ह आणि कंटिन्यू. आता 10वीला माझा रोल नंबर म्हणजे काय, सीट नंबर जो तुमच्या मार्क लिस्टवर असतो, तो सीट नंबर किती आहे तो तुम्ही बघा. काहीतरी असा असेल, हा प्रत्येक स्टुडंट युनिक असतो. 10वी तुम्ही कुठून केली, तर मी समजा आता कन्सिडर करू विद्याप्रतिष्ठान मराठी मीडियम स्कूलमधून मी 10वी केली. परत माझं स्टेट बोर्डच होतं. आता जे स्टुडंट इंग्लिश मिडियम स्कूलमधून पासआउट झालेले आहेत त्यांना कदाचित CBSE पॅटर्न असेल, ICSE पॅटर्न असेल. ठीक आहे. तर ते बघा तुम्ही काय होतं ते. जर 12वी माझी 18-19ला झाली असेल, तर 11वी माझी 17-18ला झाली असेल आणि 16-17ला माझी 10वी झाली असेल. तर 2016 साली जून महिन्यात मी 10वीला ॲडमिशन घेतलं आणि 2017 साली जून महिन्यात माझी 10वी झाली. परत मार्क्स मला किती पडले, तर 500 मार्क्स मला पडले 750 पैकी. 66% मला मार्क पडले. अच्छा, अजून करू. आता हॅव यू डन एनी अदर कोर्स, इथं कोर्स म्हणजे AICTE अप्रूव्ड एखादा कोर्स तुम्ही केलेला आहे का, ज्याला गव्हर्नमेंटची मान्यता प्राप्त आहे, गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळाले का. नो.
एक्सपिरियन्स डिटेल्स, तुम्हाला काही जॉब एक्सपिरियन्स आहे का? नो. जर तुम्ही येस म्हणला तर तुम्हाला त्याचं प्रूफ द्यावं लागेल. आणि लास्ट आहे डिक्लेरेशन. डू यू हॅव ब्रेक इन स्टडीज? मी 10वी नंतर 11वी केली, 12वी केली, 12वी नंतर कॉमर्स केलं, मला कुठल्याही प्रकारचा ब्रेक नाही. सो डू यू हॅव एनी ब्रेक इन स्टडीज? नो. डू यू हॅव यू डन एनी अदर कोर्सेस? नो. डू यू हॅव एनी पेंडिंग बॅकलॉग्स करंटली? नो. मला कुठल्याही प्रकारचे बॅकलॉग्स नाही आहेत माझ्याकडे. आता प्रोजेक्ट जे आहे आपला फायनल इयरचा, त्याचं थोडंसं इथं लिहायचं आहे आपल्याला. आता सध्या मी माझ्याकडे लिहिण्यासारखं काही नाही म्हणून मी नॉट अवेलेबल एनी टाकलं. डू यू हॅव टेकन ऑल सब्जेक्ट्स मार्क्स इन टू कन्सिडरेशन फॉर कॅल्क्युलेटिंग दी ऑप्टेन टोटल मार्क्स CGPA इन ईच ऑफ द मेन्शन अकॅडमिक क्वालिफिकेशन्स? आपल्याला जे मार्क्स आपण आता CGPA किंवा पर्सेंटेज मार्क्स कॅल्क्युलेट करायला पकडले, ते आपल्याला आपण सगळ्या सब्जेक्टचे पकडलेले आहेत का फायनल CGPA कॅल्क्युलेट करताना किंवा टोटल मार्क्स कॅल्क्युलेट करताना? तर येस. The marks CGPA obtained entered by you for each of the above mentioned academic qualification has been secured in first attempt. जे काही मार्क्स मी माझं फायनल पर्सेंटेज किंवा CGPA कॅल्क्युलेट करताना पकडले आणि ते मार्क्स पकडलेले असताना ते मार्क्स मला पहिल्या अटेम्प्टमध्ये मिळालेत का मला केटी लागत लागत मी शेवटच्या केटीला पडलेले मार्क पकडलेत काय? तर तेही तुम्ही येस सिलेक्ट करा. हॅव यू कन्सिडर्ड द only the marks CGPA obtained during the normal duration of the course for calculating obtained total marks CGPA? Yes. Have you completed each of the above mentioned academic courses in the stipulated time? Yes. Stipulated time म्हणजे काय? 12वी एका वर्षात केली, 10वी एका वर्षात केली, कॉमर्स किंवा ग्रॅज्युएशन आता मी 3 वर्षात करतोय. करेक्ट. You have declared break studies? Yes. You have not attended TCS selection process in last 6 months? येस. कारण मी अटेंड नाही केलेली. जरी तुम्ही स्मार्ट हायरिंगला, BSCच्या मुलांना मी सांगतोय पर्टिक्युलरली, जरी तुम्ही स्मार्ट हायरिंगला अपियर झाला असाल, देणार असाल, तरी BPS हा रोल पूर्णपणे वेगळा आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास इथं येस वी हॅव नॉट अटेंडेड एनी TCSL सिलेक्शन प्रोसेस असं सिलेक्ट करा. यू हॅव रीड. Okay, dear students, we have seen that these two sections we have successfully filled. We have reached in the third section, that is other details. Here you are supposed to fill Aadhaar card details. तुमच्या आधार कार्डचा जो नंबर असेल त्यावर जे नाव असेल ते इथं फिल करा. पासपोर्ट डिटेल्स, जर तुमचा पासपोर्ट असेल तर तुम्ही तिथं मेन्शन करा, नसेल तर NA पुट करा. डेट, तुम्ही इमॅजिनरी डेट तिथं हे करू शकता, इश्यू डेट आणि व्हॅलिड अप टू डेट मेन्शन करू शकता. पॅन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तो तिथं मेन्शन करा. सेव्ह अँड कंटिन्यूवर पुट केलं, क्लिक केलं. नॅशनॅलिटी इंडियन. अगेन लँग्वेजेस नोन. आता इथं आपण मेन्शन करू शकतो मराठी. ओके, वी कॅन स्पीक, रीड, राईट अँड मराठी इज अवर मदर टंग, आपली मातृभाषा आहे. सिमिलरली आपण इंग्लिश म्हणू शकतो, लँग्वेज आपल्याला येते, आपण लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो. आपली मदर टंग नाही आहे इंग्लिश. त्यानंतर हिंदी, गुजराती, तेलुगू, तमिळ, संस्कृत, जे काही तुम्हाला येत असेल ते तुम्ही इथं मेन्शन करू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फ्रेंच, जर्मन, रशियन येत असेल, त्याचा काही कोर्स केला असेल तर इथं मेन्शन करायचं आहे. मी केलेलं नाही त्यामुळे हे मी स्किप करतोय. सेव्ह अँड कंटिन्यू. रेफरन्सेस, जसं मी म्हणलं की रेफरन्सेस देताना आपल्याला अशा लोकांचे द्यायचे आहेत की जे आपल्याबद्दल चांगली माहिती देऊ शकतील. तर इथं काही लोकांचे रेफरन्स देणं फार गरजेचं आहे. माझ्या टीचर्सचे इथं रेफरन्स देतोय. Second reference, again, the person who knows me very well.
टीचर, प्रोफेसर. ओके. तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुमच्याबद्दल जी अधिक माहिती आहे ती या रेफरन्सेसकडून घेतली जाईल. त्यामुळे या रेफरन्सेसनी तुमच्याबद्दल चांगलं बोलणंही महत्त्वाचं आहे. अचिव्हमेंट, स्कॉलरशिप्स वगैरे जर काही तुम्हाला मिळाल्या असतील, मला तर नाही मिळाली, त्यामुळे मी इथं NA करतोय. एक्स्ट्रा सर्टिफिकेशन वगैरे काही केले असतील, नॉट रिक्वायर्ड. सेव्ह अँड कंटिन्यू. फोटो अपलोड करायचा आहे. आता आपलं नाव, आपला ब्लड ग्रुप हे हॉल तिकीटवर येणार आहे आणि आपल्याला एक्झाम देताना TCSची आपला फोटो, आपलं नाव तिथं व्यवस्थित आलं पाहिजे. शक्यतो व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो घ्या. माझ्याकडे नाही आहे आता सध्या, मी जो आहे तो अपलोड करतोय. PDF फॉर्मॅटमध्ये रिझ्यूम तुमचा बनवायचा आहे, तो अपलोड करायचा आहे तुम्हाला. मी आता इथं जो अवेलेबल आहे माझ्याकडे तो घेतोय. ठीक आहे, मी सेव्ह आणि कंटिन्यू करतो. थर्ड ग्रीन टिक मार्क तुम्हाला इथं दिसेल. ओके, आपण चौथ्या सेक्शनला आलोय. चौथ्या सेक्शनमध्ये इथं बघा, आर यू इन्वॉल्ड इन एनी पेंडिंग अँड or closed civil criminal case? No. Are you involved in any pending closed disciplinary malpractices proceedings inquiry? No. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू नावाचा प्रकार आहे. जी काही इन्फॉर्मेशन आपण भरलेली आहे ती सगळी आता एका रिझ्यूम मध्ये कन्वर्ट झालेली आहे. इथं बघू शकता तुम्ही. हा फॉर्म बघून घ्या. याच्यामध्ये तुमचा DT नंबर पण आलेला असतो. डिक्लेरेशन आता करायचं आहे. हॅव यू अपियर्ड फॉर TCS टेस्ट इंटरव्ह्यू अर्लियर? नो करा. इवन इफ यू आर अपेअरिंग फॉर TCS स्मार्ट हायरिंग. TCS स्मार्ट हायरिंग इज ए डिफरंट प्रोफाईल. त्यामुळे तुम्ही जरी त्याला अपियर झाला असाल किंवा होणार असाल तर इथं नो करा. हे BPS आहे. आय ॲग्री म्हणून खाली बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा. डेट ऑटोमॅटिकली येईल. प्लेस जरी हे व्हर्च्युअल असलं तरी आता सध्या मी कुठं आहे, इस्लामपूरला आहे, त्यामुळे मी ते तिथे मेन्शन करेन आणि मी सबमिट करतो माझा फॉर्म. 3 ठिकाणी ग्रीन टिक मार्क आलेला आहे. चौथ्या ठिकाणी मी इन्फॉर्मेशन भरली की ग्रीन टिक मार्क येईल, माझा फॉर्म फिल केला जाईल. ऍप्लिकेशन फॉर्म हे बघा, माझा ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला. इथं मी झूम करून तुम्हाला दाखवतो. यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड ऍप्लिकेशन फॉर्म. इथं मी ऍप्लिकेशन फॉर्म डाउनलोडही करू शकतो. बॅकला जातो मी. यू कॅन सी इथं 4 टिक मार्क्स आहेत आलेल्या. ठीक आहे. आता तुम्ही इथं बघू शकता, मी होमला गेलो. होमला आल्यानंतर आय कॅन एडिट माय ऍप्लिकेशन फॉर्म. जर असं वाटलं की काही फॉर्म भरताना माझ्याकडून मिस्टेक झालेली आहे तर एडिट करू शकतो मी. प्लीज क्लिक ऑन सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म अंडर ऍप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू अँड डिक्लेरेशन टॅब टू सबमिट दी डिटेल्स आफ्टर एडिटिंग. म्हणजे जर तुम्ही काय एडिटिंग केलं तर परत तुम्हाला सबमिट ऍप्लिकेशन फॉर्म करावा लागणार आहे. जे आपण लास्ट म्हणजे इथं आफ्टर फॉर्म प्रिव्ह्यू जे केलेलं होतं हे बटन परत एकदा तुम्हाला ऍग्री करून प्रेस करावं लागणार आहे. तर आता सध्या मी काय एडिट नाही करणार. आय एम गोइंग टू ट्रॅक माय ऍप्लिकेशन आणि हाऊ टू अप्लाय. ओके, आता सध्या ही स्टेप मी केलेली आहे. आता मी जस्ट काय करेन की TCS ची जी हायरिंग लिंक होती ती मी परत एकदा ओपन करेन आणि त्याच्यावर नेक्स्ट स्टेप काय दिलेली आहे एकदा चेक करेन. रजिस्ट्रेशन तर करायला त्यांनी सांगितलेलं होतं. लॉग ऑन टू TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल दॅट आय हॅव डन. रजिस्टर अँड अप्लाय फॉर TCS BPS फ्रेशर हायरिंग प्रोसेस. क्लिक ऑन रजिस्टर नाव. चूज कॅटेगरी BPS अँड प्रोसीड टू फिल द डिटेल्स. सबमिट युअर ऍप्लिकेशन फॉर्म. सबमिट केला. फॉर स्टेप बाय स्टेप गाईड क्लिक हिअर.
हँडबुक एक दिलेला आहे. इथं तुम्हाला दिसेल की काय काय करायचं आहे. तर लॉगिंग ऑन टू TCS कॅम्पस पोर्टल, इथं स्टेप्स दिलेले आहेत. BPS परत एकदा इकडे लक्ष द्या. BPS सेक्शन आपल्याला हे करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन पेज येईल. त्यामध्ये हे सगळे फील्ड्स जे आहेत हे आपल्याला फिल करायचे आहेत. त्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर त्यामध्ये 4 सेक्शन्स आहेत. पर्सनल डिटेल्स, अकॅडमिक वर्क एक्सपिरियन्स डिटेल्स, ऑदर अँड ॲप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू अँड डिक्लेरेशन. हे 4ही सेक्शन्स आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. हे आपण कंप्लीट केल्यानंतर जे आपण फॉर्ममध्ये केलं तेच हे सगळं या PDF मध्ये दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म प्रिव्ह्यू अँड डिक्लेरेशन तोही पार्ट आपण केलेला आहे. ही सिंपल प्रोसेस होती. तर एवढ्याच गोष्टी करायच्या आहेत. 3 स्टेप्सची हे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. तर मित्रांनो, लवकरात लवकर तुम्ही सर्वांनी रजिस्ट्रेशन कंप्लीट करणं गरजेचं आहे. 7 जानेवारी ही लास्ट डेट आहे आय थिंक रजिस्ट्रेशनची. 7 जानेवारी लास्ट डेट आहे. 7 जानेवारीच्या पूर्वी हा फॉर्म तुम्ही भरणे गरजेचं आहे. यामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिला त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण इलिजिबिलिटी क्रायटेरिया डिस्कस केलेला होता, टेस्ट पॅटर्न डिस्कस केलेली होती. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि टेस्ट पॅटर्न ही माहिती करून घेतल्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जेवढे काही व्हिडिओज असतील यूट्यूबवर ते सगळे तुम्ही सर्च करणं गरजेचं आहे. आणि या ड्राईव्हच्या ऑनलाईन टेस्टची प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रोग्रॅमिंग रिलेटेड क्वेश्चन्स नाही आहेत. याच्यामध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी, व्हर्बल ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी एवढेच क्वेश्चन्स आहेत. आणि हे जर का तुम्ही प्रॅक्टिस केले तर 100% तुम्हाला सक्सेस मिळेल या ड्राईव्हमध्ये. मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितलेला आहे आणि तुम्ही इमिजिएटली TCS BPS हायरिंगसाठी फॉर्म भराल आणि या अपॉर्च्युनिटीचा फायदा करून घ्याल. BA, BCom, BSc स्टुडंटसाठी, BBA स्टुडंटसाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हा चान्स, ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला मिस करायची नाही आहे. तर तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा, त्याचा फायदा घ्या. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन भविष्यात सुद्धा मी तुमच्या भेटीला येणार आहे. थँक्यू व्हेरी मच.